शिट्टे सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉक्टर पवार सर यांनी आता प्रस्तावित केलेलं आहे, समोर बसलेले सगळे मान्यवर माजी विद्यार्थी म्हणजे की सगळे एकाच साच्यात आले, तरी सुद्धा काही ज्येष्ठ मंडळी समोर बसलेली आहेत. त्याच्यामध्ये नलवडे सर आहेत, बसुगडे सर आहेत, आरसूळ सर आहेत, सर आहेत, चरकाळे सर आहेत, शिट्टे सर आहेत. त्याच्यानंतर प्राचार्य मंडळी समोर बसलेले आहेत, काकडे सर आहेत, कांदळे सर आहेत आणि प्राचार्य कुंभार सर आहेत. सरांचं नाव पाटील सर आहेत आणि सर्वच मान्यवर रिझर्व्ह बँकेचे आपले ज्येष्ठ आरोग्य पाटील सर आहेत. आता सगळ्यांची नावं जर मी घेत बसलो तर त्यातच अर्धा तास निघून जाईल. सर्वांचं मी स्वागत करतो. ते आजी माझी सगळे विद्यार्थी आहेत आणि मला थोडं जाणून घ्यायला आवडेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डिपार्टमेंटची स्थापना 1982 साली झाली आणि आता 2025 साल चालू आहे. म्हणजे किती वर्ष झाली? 43 वर्ष झाली. 43 वर्षाची विभागणी सर्वसाधारणपणे मी 3 गटात करतो. 1995च्या अगोदरचे कोण आहेत जरा हात वर करा. आणि अजूनही काही लोकांची मागे बसण्याची सवय गेलेली नाही. खाली खाली काय 1995 ते 2010 हा एक दुसरा कालखंड म्हणूया आपण, जो संक्रमणावस्था आपल्याला म्हणता येईल. 2010 पर्यंत काही हरकत नाही. आणि 2010 नंतरचे सगळे नाही माझी विद्यार्थी हात वर फक्त माझी विद्यार्थी. ठीक आहे. म्हणजे तिन्ही पिढीतली मला वाटतं बऱ्यापैकी प्रेझेंटेशन आज झालेलं आहे. एक आनंदाची गोष्ट आहे. आजच्या अॅल्युमिनीचा मुख्य उद्देश आपण यापूर्वीच जाहीर केलेला आहे. आपले आदरणीय शिक्षक प्राध्यापक टी शिट्टे सर या विद्यापीठातल्या प्रदीर्घ सेवेनंतर या विभागातून 30 जून 2025 साली सेवानिवृत्त झालेले आहेत. आज ते शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी आहेत. उद्या त्यांचा कुलगुरुपदाची 5 वर्षाचा कारकीर्द उद्या जी दैदिप्यमान कारकीर्द होती ती उद्या संपणार आहे आणि उद्या ते नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत उद्यापासून. तर त्या विषयाकडे मी येणारच आहे, परंतु तत्पूर्वी थोडं मी डिपार्टमेंटच्या प्रगतीचा आढावा घेणं 5 मिनिटात मला उचित वाटेल. कारण 1982 पासूनचे विद्यार्थी या ठिकाणी आहेत. 1982 साली डिपार्टमेंटची स्थापना झाली, आपल्याला सर्वांना माहितीच आहे. आणि आपलं डिपार्टमेंट हे सुरुवातीपासूनच एक्सलन्स इन टीचिंग, रिसर्च आणि आउटरीच ऍक्टिव्हिटी याच्यासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्याच जणांना माहिती आहे की 1986 साली प्रसाद सर त्यावेळेला या विद्यापीठाचे या विभागाचे विभाग प्रमुख होते आणि 1986 साली त्यांनी इंडियन सोसायटी फॉर प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्सची कॉन्फरन्स त्यावेळेला घेतली आणि डिपार्टमेंटला नॅशनल लेवलला त्यावेळेला त्यांनी प्रसिद्धी मिळवून देण्याचं काम केलं. आणि त्यावेळेला जी एक रुजवात झाली क्वालिटीची ह्या डिपार्टमेंटमध्ये किंवा एक्सलन्स फॉर रिसर्च, टीचिंग एक्सेट्रा काय असेल, तो वारसा आज अखेर चालू आहे या डिपार्टमेंटमध्ये. एक स्ट्रॉंग रिसर्च कल्चर आपल्या डिपार्टमेंटमध्ये एस्टॅब्लिश झालेलं आहे. स्टॅटिस्टिक्सचे जे वेगवेगळे एरियाज आहेत, जसं की स्टॅटिस्टिकल मॉडेलिंग, स्टॅटिस्टिकल इन्फ्लुएन्स, स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल, प्रायोरिटी डिस्ट्रीब्युशन, या थेरॉटिकल एरियामध्ये भरीव असं रिसर्च कॉन्ट्रीब्युशन डिपार्टमेंटनं गेल्या 43 वर्षामध्ये दिलेलं आहे. UGC सॅप आणि DST फिस्ट ही रिकग्नेशन मिळवणं हे प्रेस्टिजियस समजलं जातं आज देखील आणि हे रिकग्नेशन डिपार्टमेंटनं फार पूर्वी अचीव्ह केलेले आहेत. डिपार्टमेंटचे अॅल्युमिनी संपूर्ण भारतामध्ये आणि काही अॅल्युमिनी हे जगामध्ये पोहोचलेले आहेत आपले आणि मोठमोठ्या पोझिशन्स आज होल्ड करतायत. अगदी थोडक्यात जर सांगायचं झालं तर या डिपार्टमेंटची ओळख आज अशी झालेली आहे की गव्हर्नमेंट एम्प्लॉय प्रोड्युसिंग डिपार्टमेंट म्हणून आज महाराष्ट्रामध्ये आपली ओळख झालेली आहे. महाराष्ट्र शासनामध्ये जे काही गव्हर्नमेंटचे ऑफिसेस आहेत, मध्ये डिस्ट्रिक्ट स्टॅटिस्टिकल ऑफिस असेल,
डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिस असेल किंवा हेल्थ डिपार्टमेंट असेल किंवा आणि स्टॅटिस्टिक्स रिलेटेड जी काही डिपार्टमेंट आहेत, तर जिल्हा स्तरावरचं किंवा तालुका स्तरावरचं हार्डली एखादा असं डिपार्टमेंट असेल की जिथं शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागाचा विद्यार्थी नाही. गडचिरोलीपासून ते अगदी कोकणात पर्यंत जेवढे काही जिल्हे आहेत आणि जेवढे काही तालुके आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज आपले विद्यार्थी क्लास 1, क्लास 2, क्लास 3 ऑफिसर्स म्हणून काम करत आहेत. IAS लेवलला अनेक विद्यार्थी काम करत आहेत, RBI मध्ये अनेक विद्यार्थी काम करत आहेत. आपल्या सर्वांना याची आणि माझा तर क्लास सोमवारचा बऱ्याच वेळा मिस व्हायचा. अशा केसमध्ये इझी ऍक्सेसेबल, ते फिरदादे वडिलांनी सांगितलं की इझी ऍक्सेसेबल कोण असेल तर आम्हाला शिर्के सर असायचे. आणि शिर्के सरांच्याकडे मग आम्ही सगळे, इथं काकडे सर पण बसले, आम्हाला बुक पुस्तक नव्हती, काय नव्हती, आम्ही त्यांच्याकडे जायचं आणि त्यांच्याकडून आम्ही समजावून घ्यायचा. मला जे दुसरा नंबर जो मिळाला तो शिर्के सरांच्याकडून मिळाला. तो सगळ्यांना नमस्कार. आयोजकांनी सांगितल्यानुसार 2 मिनिटाचं टायमिंग सेट केलं, परत वेळ वाढायला नको. सर मंचावर असताना पहिल्यांदाच बोलतोय, त्यामुळं थोडंसं दडपण आलंय. सगळ्यात पहिल्यांदा मी ओळख करून देतो माझी. माझं नाव यशवंत थोरात, 2009 ते 11 MSc बॅच. सध्या जिल्हा नियोजन अधिकारी सातारा इथं मी कार्यरत आहे. आज महाडिक सरांनी सांगितल्यानुसार आपल्या जे डिपार्टमेंटचं वय आहे ती 43 आहे, म्हणजे आपलं माझं स्वतःचं वय पण तेवढं नाहीये. मी 2012ला ज्यावेळी MPSC पास झालो, 2013ला जॉईनिंग ऑर्डर आली, त्यावेळी सरांनी एक मेसेज केला होता. त्याच्यामध्ये एकच वाक्य होतं, जॉईन्ड आणि क्वेश्चन मार्क होता. तर एवढ्या लेवलचं कनेक्शन हे मी सरांचं माझं राहिलेलं आहे. सरांच्याकडं ज्यावेळी रयतचा चार्ज होता प्लस मुंबईचाही चार्ज होता, त्यावेळी मी क्लास 2 म्हणून कलेक्टर ऑफिसलाच होतो सातारमध्ये. त्यावेळी सरांची भेट व्हायची. आता माझ्यासोबत अतुल आणि आम्ही दोघं जाऊन सरांना भेटायचो आणि काही गोष्टींवर चर्चा व्हायची. आपल्या डिपार्टमेंटचं इन्फ्रा जे वाढलेलं आहे ते पाहून मला असं वाटतं की आपण ज्यावेळी जेवायला बसतो आणि पंक्तीत वाढायला जर ओळखीचं असेल तर ही प्रगती आपली होऊ शकते. म्हणजे सरांचं वरती मार्गदर्शन आणि आपण हे अचीव करू शकलो. तर मी सरांना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझं 2 मिनिटाचं मनोगत थांबवतो. धन्यवाद. ती सुद्धा लवकर आणले. काही जणांना स्नॅक्सचा लाभ मिळाला असेल, काही जणांना पळून यावं लागायचं. पण आता काय बारीकच सोडणार नाहीत आपल्याला, वेळेत चढेल. शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागाची अल्युमनाय मीट, एक वेगळी ऐतिहासिक अशी अल्युमनाय मीट म्हणायला काही हरकत नाही. की अशा अर्थाने की संख्याशास्त्र सभागृहामध्ये जो पहिला कार्यक्रम होतोय तो विद्यार्थ्यांचा होतोय आणि तो माजी विद्यार्थ्यांचा होतोय आणि त्यामुळे ते ऐतिहासिक. आणि पहिल्या बॅचचे विद्यार्थी पासून काशी सर पहिल्या बॅचचे विद्यार्थी, दुसऱ्या बॅचचे विद्यार्थी, बसवडे सर पहिल्या बॅचचे विद्यार्थी, बसवडे सर धारवाडला जाते, धारवाडला जाते. पहिल्या बॅचचा मेसेज आलाय, सरनाईक म्हणून आहे, बरोबर आहे ना, मेसेज आलाय तेव्हा तुमचे क्लासमेट सयाजी दुसऱ्या बॅचचे तिसऱ्या बॅचचे विद्यार्थी पासून ते अगदी आज जे शिक्षण घेतात त्या विद्यार्थ्यापर्यंत सगळेजण आपण आज या छान अशा कार्यक्रमाला हजर राहिला.
निमित्त म्हणजे हा जरा 2 गोष्टी साध्य करणारा कार्यक्रम आहे. एका बाजूला अल्युमिनाय मीट आणि दुसऱ्या बाजूला मी सेवानिवृत्त होतोय. आता मी शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेलो आहे ऑलरेडी, पण गुरु म्हणून माझा सेवा कालाचा उद्या समजतोय. त्यामुळं माझ्या प्रती आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी इथे एकत्र आलात. खूप जण आपले मनोगत व्यक्त केलं. ज्यांना सोमनाथनं संधी दिली नाही त्यांच्या चेहऱ्यावर मला काही गोष्टींच्या भावना दिसत आहेत. काही जणांना संधी मिळणार नाही हे फिक्स माहीत असल्यामुळं त्यांनी व्हॉट्सअपद्वारे पण माझ्याकडे आता भावना पाठवलेल्या आहे. माझ्या एका अतिशय क्लोज आणि त्यांचं भाषणच आता करून पाठवलेलं मी वाचलंय ते. पहिल्यांदा मी त्याबद्दल आपल्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो की अतिशय चांगल्या शुभेच्छा, चांगल्या भावना पण व्यक्त केला. आणि हे सगळं आयोजन करण्यासाठी एक एबल लीडर लागतो आणि ते एबल लिडरशिप आता आपल्या सर्वांना प्रोफेसर महाडिक यांच्या रूपाने मिळालेले आहे. महाडिक सर मी पाहतोय गेले 4 ते 5 वर्ष, मला काहीतरी गिल्ट फिलिंग होते. त्या अशा अर्थानं की आपण सगळ्यांनी सांगितलं मी असं केलं, परंतु गेले 5 वर्ष मी शिकवत नाही. म्हणजे मला सगळ्यात दुःख कुठल्या गोष्टीच असेल तर मी माझ्या शिक्षकी पेशाच्या प्रायमरी गोष्टीपासून मी बाजूला आहे. त्याचा एक अपराधीपणा, गिल्ट फिलिंग मला ते नेहमी जाणवते. आणि ते एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला जी संख्या ऑलरेडी रोडावलेली आहे त्यात मी आणि एक वजा झालो आणि फक्त हे 3 जण राहिले. मॅडम पण रिटायर झाल्या, असिस्टंट रिटायर झाले आणि मग फक्त ऑफिशियली बोलायचं झालं तर महाडिक सर एकटेच राहिले. पण आपल्याला त्या प्रोग्रामनं तारलं आणि विद्यापीठामध्ये एकमेव अशी जोडी आहे ती की अशा प्रोग्राममध्ये एंट्री होऊन ती कन्फर्म होणं आज सेवेत आहे. बऱ्याच वेळेला त्या कन्फर्मेशनचा इश्यू होऊ शकतो. स्टॅटिस्टिक्स मध्येच असं कसं घडतं अशा पण काही शंका बऱ्याच वर्षे उपलब्ध असतात. आमचे पवार सर खंबीर असल्यामुळे त्याला ते बाहेर तोंड देत होते. माझ्यावर कोणी येत नव्हतं. पण एका गोष्टीचं कौतुक आहे मला की मी गेले 5 वर्ष पाहिले की पॅटर्न हँडओव्हर करायची असते आणि मग ती त्या वेगाने पुढे घेऊन जायची असते. पहिले जे आपले 4 पिलर्स होते, प्रोफेसर प्रसाद, प्रोफेसर टियाळी, डॉक्टर कुलकर्णी, डॉक्टर दंद्रा यांनी ती आमच्याकडं हँडओव्हर केली होती. मग मी, कुलकर्णी मॅडम आणि कालांतराने काशीद सर जॉईन झाले आणि थोड्या वेळानं महाडिक सर जॉईन झाले. आमच्याकडची बॅटर्न आम्ही तिघांमध्ये परत हँडओव्हर केली. माझ्याकडनं परत मॅडमकडे गेली, नंतर काशीद सरकडे किंवा वाईस वर्सा. काशीद सरकडे गेली, नंतर मॅडमकडे गेली आणि नंतर ती महाडिक सरांच्याकडे. पण ज्या पद्धतीनं आता डिपार्टमेंटची वाटचाल चालू आहे, तुम्हाला म्हणजे हे सगळं त्यांचं प्रेझेंटेशन ऐकायला वगैरे छान वाटतं. ही प्रगतीचा आलेख, ती संख्या, एवढे विद्यार्थी, तेवढे विद्यार्थी. पण लिटरली सांगतो, आय हॅव सीन की बाबा ही लोक यांनी आपल्या घराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून हे डिपार्टमेंटचं काम करतात. पूर्णपणे दुर्लक्ष. संध्याकाळी मी कधी 9 वाजता पण डॉक्टर पवार यांना फोन केलेला, लँडलाईनवर ते तिथं रूममध्ये आपलं. मी त्याला म्हणतोय आता तू घरी जा आणि मग तू घरी जा म्हणून मी फोन केला आणि मग घरी तुला फोन करतो जेवायला वगैरे. म्हणजे अहोरात्र इतकं डेडिकेशन पद्धतीने डेडिकेटेड पद्धतीनं हे लोक राबतायत. आणि मग त्याला जोड आमचे गांधी सर, सचिन आहे किंवा संतोष आहे. ही सगळी गोष्ट खूप कष्ट आहे. त्यामुळे त्या महाडिक सर आणि त्यांच्या सहकार्याबद्दल एकदा टाळ्या.
आत्ताचा काळ कसा खूप म्हणजे असा कठीण आहे. कॉम्पिटिशन सगळीकडे वाढलेली आहे, अपेक्षा विद्यार्थ्यांच्या वाढलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना कदाचित वाईट वाटेल, पण विद्यार्थ्यांना आता म्हणजे वर्गामध्ये बसून शिकावं असं आधीच वाटत नव्हतं, आता थोडं थोडं वाटायला. अशा परिस्थितीत त्यांना शिकवायचं, त्यांच्याकडनं करून घ्यायचं आणि ही सगळी गाडी पुढे न्यायची, ही अतिशय कठीण गोष्ट आहे. ते करतायत, त्यामुळं मला त्यांच्याकडे खूप असं छान वाटतंय. त्याचं कारण असं झालं की परवा मी माझा प्रवास वगैरे काय सांगायला आपला वेळ नाही. तुम्हाला भूक लागली तशी मला पण थोडी थोडी वाटायला भूक लागली चेहऱ्यावर, पण मी काही थोडा वेळ घेईन, जास्त गेला. त्याचं कारण असं झालं की मी ज्यावेळेला प्रशासनामध्ये काम करत असतो किंवा आपल्यापैकी आज मी मुद्दाम मायना वगैरे जरा बाजूला ठेवत आहे, प्लीज फॉरगिव्ह मी, म्हणजे सगळ्यांची नावं वगैरे मी मुद्दाम वेळ जाऊन घेतली नाहीये, पण असं मध्ये मध्ये असं. तर ज्यावेळेला प्रशासक काम करत असतो तो निर्णय घेत असतो, तो निर्णय घेत असताना सगळ्यांचं लक्ष त्याच्या निर्णयाकडे असतं. मग माझ्यासारखा एखाद्या डिपार्टमेंटला बोलवून म्हणजे अगदी प्रेमाने पण कधी कधी सांगतो, कधी कधी जास्त प्रेमाने पण सांगतो. ते जास्त प्रेमाने सांगितलं की नॅचरली स्वाभाविक आहे की स्टॅटिस्टिक्सचं काय आहे असा एक प्रश्न त्यांच्या मनात येतो आणि ती तुलना चालू होते. मग अशा वेळेला आपण ज्या व्यवस्थेमधनं आलोय ती व्यवस्था अशी भरभक्कम पाहिजे, घट्ट पाहिजे, चांगली पाहिजे, याचा आदर्श लोक घेतील अशी पाहिजे, अशी माझ्यासारखीची भावना असते. पण मी ते सांगू शकत, पण हे लोक इतकं त्याला जपतात की त्याच्यामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त गोष्टी करतात. त्याचा एक प्रचिती मला परवा आहे. आपल्याकडे एक AAA नावाचा एक प्रकार असतो, अकॅडमिक अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑडिट त्याला म्हणतात. आणि त्याचबरोबर कायद्याने दिलेले परत एक इन्स्पेक्शन असतं. कायदा आहे, त्या कायद्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंट किंवा प्रत्येक महाविद्यालय 3 वर्षानंतर इन्स्पेक्शन करा अशी एक कमिटी सोमवारी आली. सोमवारीच नाही, मागच्या सोमवारी, या आठवड्यात सोमवारी. हे आमचे लोक इतके राबत होते त्या कमिटीचं म्हणजे फेस करण्यासाठी. इट इज ऍक्च्युअली एक्झामिनेशन ऑफ टीचर्स. तुम्ही काय केलं, काय केला, तुम्ही मागचे 3 वर्ष काय केलं, मागच्या वर्षी काय केलं, पुढे काय करा, अशा प्रकारचं सगळं त्यात असतं. त्याला ग्रेड्स पण असतात. तर मी त्या सगळ्या प्रोसेस मधनं जे काही फायनल आउटकम आलं ते सांगतो. आणि मग कमिटीला जे मेंबर आले होते ते काल माझा सत्कार करायला आले होते. कुलगुरू म्हणून मी आता माझा कार्यकाल संपतोय, माझी वेळ घेतली होती आणि अर्धा तास घेऊन ते स्पेसिफिक टाइमला आले होते. आणि सगळेजण असे आपली जशा आपण भावना व्यक्त करतात तशा भावना व्यक्त करतात, पण त्यांनी भावना व्यक्त केली ती ते म्हणजे माझ्या कामापेक्षा सुद्धा मला ती भावली. ती अशी की सर, स्टॅटिस्टिक्स विभागाला आम्ही ऑडिट केलं आणि काय सांगू तुम्हाला की व्हीसीचं डिपार्टमेंट बोलताना त्यांनी कनेक्ट केलं. व्हीसीचं डिपार्टमेंट कसं आहे आम्हाला उत्सुकता होती बघायची. म्हटलं एका वाक्यात सांगतो की युअर डिपार्टमेंट इज ए रोल मॉडेल डिपार्टमेंट. त्यांना कोणाला कधी सांगणार नाही किंवा यांना कधी सांगणार नाही, पण ते तुम्हाला का सांगतोय, अशा प्रकारचं काम हे लोक करतात. म्हणजे एक गोष्ट म्हणले अशी नाहीये की आमची अपेक्षा होती आणि या लोकांनी केली नाही, त्याच्या पलीकडे जाऊन यांनी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तर तिघच आणि एवढा मोठा डोलार ते सांभाळत आहेत. आणि परंतु ज्या ज्या गोष्टीला आम्ही म्हणजे डिपार्टमेंटने स्पर्श करणं असं आवश्यक होतं त्या सगळ्या गोष्टी यांनी केलेल्या. म्हणजे हे काय फक्त आपल्या विद्यार्थी, संशोधन, पेपर, प्रोजेक्ट असं नाही आहे, त्याच्या पलीकडे जाऊन समाज म्हणजे या लोकांनी जे कॉमर्सच्या म्हणजे काही बँकिंगच्या बाबतीत MDP घेतलं ते तर खूप गाजलं. म्हणजे अशा प्रकारचं MDP घेता येतं आणि ते स्टॅट मध्ये घेता येतं कोणाला माहितीच नव्हतं. याने एक वस्तुपाठ घालून दिली. त्यामुळे या सगळ्या गोष्टीसाठी या अभिनंदनास पात्र आहेत. मी मुद्दाम त्याच्यासाठी जास्त वेळ घेतला. आता हे असं केल्यामुळे त्यांची जबाबदारी वाढते असं म्हणायचं कारण नाही, कारण ते त्यांचं काम करतंय. ते कोण म्हणतंय, कोण टाळ्या वाजवतंय, कोण कुलगुरू म्हणतंय म्हणून अजिबात नाही. आम्ही पण काही मर्यादा पाळतो. कुलगुरू स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटचा प्रोफेसर असून तिकडे कुलगुरू आहे म्हणून कधीही HODच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप केला.
कधीही केला नाही. त्याचबरोबर HOD अनलेस दे डिमांड, आम्ही म्हणून पुढे आलो नाही. किंवा तुमची जरुरी असेल, डिमांड असेल तर यू सबमिट प्रपोजल टू ऍडमिनिस्ट्रेशन. तिथला प्रवास मग आमच्या बॉल आमच्या कोर्टात आला तर आम्ही तो व्यवस्थित खेळू. पण असा रिव्हर्स प्रवास नाही का, किंवा ड्राईव्ह करणे म्हणतात अशातला काही कुठल्याही डिसिजन मेकिंग मध्ये ऍज अ व्हाईस चान्सलर म्हणून कुठेही इंटरफिअर नाही. मी त्यांच्या मुद्दाम सरळ सांगतो. पण त्यांनी ज्या गोष्टी इतके करत होते की इट वॉज बियॉन्ड एव्हरीवन्स एक्सपेक्टेशन. त्यामुळं या सगळ्या गोष्टी घडतायत. ही वास्तू सुद्धा त्यातलाच एक प्रकार आहे. लोक म्हणत असतील की बाहेरचं सगळं म्हणतात आता की कुलगुरूने आपल्या डिपार्टमेंटचं व्यवस्थित घेतो, पण असं नाही आहे. ते असं आहे की या डिपार्टमेंटची ती आवश्यकता होती. डिपार्टमेंटनं असा प्रस्ताव विद्यापीठानं मांडला आणि डिपार्टमेंटनं परफॉर्मन्स दाखवलेला आहे. आज पट्टी लावली, त्या पट्टीवर स्केलवर 1 to 10 केलं तर हे 9 वर आज आहे. 9 वर असलेल्या डिपार्टमेंटचा आणि जर त्यांच्या डिमांड आपण पुऱ्या करू शकत नसेल तर मग काय करायचं? मग इतरांच्या करायच्या का? इतरांच्याही करायला पाहिजे. प्रत्येकाच्या केलेल्या आहेत. म्हणजे आता त्या जे MSCBचा एक कॉर्नर आहे इकडं आणि इकडं DOTचा कॉर्नर आहे. तुम्ही सगळीकडे बघितलं तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी काहीतरी दिसेल असं. तर त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडतायत आणि इट इज रिअली ए रिवॉर्ड. अवॉर्ड नाही, रिवॉर्ड आहे. हे कामाचं फल म्हणजे फलित आहे आणि त्याचं फळ म्हणून या सगळ्या गोष्टी नको. परंतु याची जी काय नीड जे आहे ते नीड अतिशय भाग 2 असा आहे की मला एक कायम प्राऊड फिलिंग होते की का एखादी गोष्ट आता ही सांगितली किंवा त्यामध्ये डॉक्टर सोमनाथ पवार असतील किंवा राजगुरू असतील, माणिक सर असतातच, ते आता आपल्या सिनेटचे सन्मानित सदस्य पण म्हणजे. आणि माझी अशी अपेक्षा आहे की आता एक व्यक्ती यातनं एक्झिट होतोय, पण जशी बॅटन एकाच्याकडे दुसऱ्याकडे दिलेली आहे ती बॅटन सुद्धा अशी हळूहळू पुढे जाणार. त्यामुळे ती कुठंपर्यंत जाईल हे आता येणारा काळ सांगेल. परंतु मला काही चांगल्या गोष्टी त्यातून दिसत आहेत. तर त्यामुळे ही जे लोक काम करतायत हे सुद्धा तिथं एक इनपुट येतं. त्यातली दुसरी गोष्ट तुमच्यातलंच एक अल्युमिनस म्हणून मी सांगतो, जो हार्डकोर स्टॅटिस्टिशियन आहे, त्याचं डेसिग्नेशन आहे स्टॅटिस्टिकल ऑफिसर. आपल्याकडे इथं अभिजित रेडेकर म्हणून इथं आहे. बऱ्याच मागच्या बॅचना माहीत असतील, पण अलीकडच्या जरा तुम्ही उभा राहा. हे माणसं कर्तृत्व एवढं मोठं आहे आता. म्हणजे काय रे कुलगुरूनी हे केलं, कुलगुरूनी ते केलं असं सगळं सांगत असतात. एकटा काय करत काहीही करू शकत नाही. कोणाकडे जबाबदारी दिली तर त्यांनी ती म्हणजे जबाबदारीनं ती जबाबदारी अंगावर घेऊन शिरावर घेऊन ते पुढे नेणं आवश्यक. तर अभिजितनं काय केलं असेल तर अभिजितनं सगळ्या महाराष्ट्राला एक आदर्श ठरावा असं विद्यार्थ्याचं ऑटोमेशनचं लिडरशिप आणि ती इतकी चांगली केली, इतकी चांगली केली. आज महाराष्ट्रातील विद्यापीठ हे काय केले हे बघायला शिवाजी विद्यापीठामध्ये भेट पडतात. आज प्रोफेशनल पद्धतीनं प्रॉडक्ट डेव्हलप झालेले आहे. म्हणजे आम्ही अजून प्रोफेशनलिझम मध्ये कमी पडतो हे मान्य आहे. जाता मी त्यांना तसं सल्ला दिलेला की बी अगेन मोर प्रोफेशनल. म्हणजे एखादा प्रॉडक्ट जर मार्केटमध्ये गेला तर तो आता असा उचलून घेतील अशा पद्धतीचे प्रॉडक्ट त्यांनी डेव्हलप केलेले आहेत. इतक्या प्रोसेसेस ऑटोमाइज केलेल्या आहेत त्यांनी की विद्यार्थ्याला बऱ्याच सर्व्हिसेस हॅसल फ्री अशा त्या मिळत आहेत. विद्यार्थी काय, विद्यार्थी असेल, शिक्षक असेल, ऑल रेस्ट ऑफ द स्टेक होल्डर्स असतील, त्यांना अगदी हॅसल फ्री अशा सर्व्हिसेस त्यांना मिळतात. आणि हे अगदी जीव लावून केलेलं आहे. म्हणजे मला कुणीतरी काय तर सांगितलं म्हणून नाही. आणि इन ऍडिशन टू हिज ऑफिशियल ड्युटीज, म्हणजे ऑफिशियल ड्युटी म्हणून स्टॅटिस्टिकल ऑफिसर आहे. सिटी बँक मध्ये काम केलेल्या एखाद्या कॉर्पोरेट मधल्या एखाद्या म्हणजे उच्च पदस्थाला विद्यापीठाचं काम दररोज 1 तास सुद्धा पुरणार नाही एवढं आहे. पण राहिलेले 8 तास जे आहेत ते तो त्या 8 तासाचा अतिशय चांगला उपयोग केलाय आणि एक टीम बिल्डिंग केली आहे. मला वाटतं एक 15 ते 20 सॉफ्टवेअर डेव्हलपर त्यांच्या हाताखाली तर काम होत असते म्हणजे शिवाजी विद्यापीठामध्ये. त्यामुळं इतकं चांगली डेव्हलपमेंट विद्यापीठाची झालेली आहे की आता आपण कोट्यावधी रुपयाचं सेव्हिंग त्याच्यामध्ये करू शकतो. कारण हे सगळे प्रॉडक्ट जे होते पूर्वी आपण आउटसोर्स करतो. म्हणजे एखादी गोष्ट उदाहरणार्थ तुम्हाला इथं क्वेश्चन पेपर पाहिजे असेल तर पूर्वी काय असायचं की क्वेश्चन पेपरची पॅकेट्स ही गाडीतनं इकडं तिकडं द्यायची. अगदी त्या 3 जिल्ह्यात गाडी तिथे द्यायची आणि आपण आता ती
SRPD नावाची सिस्टम जी होती ती डेव्हलप केली, सिक्युअर्ड रिमोट पेपर डिस्ट्रीब्युशन सिस्टम. त्याच्यामुळे कोण कुठं जात नाही, त्यांच्या ईमेलला पेपर येतो, कुमार सरांना माहिती असेल, आणि तो डाउनलोड केला जातो, प्रिंट केला जातो. तिथे एक COE बसलेले आहेत आपले निलेश, ते परीक्षा नियंत्रक आहेत त्यांच्या, त्यामुळे तो डाउनलोड केला जातो. परंतु ही सिस्टम ज्या वेळेला आपण एका खाजगी कंपनीकडनं घेत होतो त्यावेळेला एका कॉलेजला एका पेपरला आम्ही 100 रुपये पे करतो एका दिवशी, ऍट अ टाइम, एका इन्स्टन्सला. त्या 100चा गुणाकार जर केला तर आम्ही कोट्यावधी रुपये एका सेशनला देतो. म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरला 1.5 कोटी 2 कोटी पुढच्या. आणि ह्यानी सिस्टम डेव्हलप केली, सक्सेसफुली टेस्ट केली, म्हणजे ती व्हॅलिडेट केली आणि सक्सेसफुली डिप्लॉय केली. आणि आता 2 सेशन ऑलरेडी होऊन गेलेले. एवढं मोठं काम केलं. ह्याचा जर तुम्ही क्वांटिफिकेशन केलं, पैशामध्ये रूपांतर केलं, तर 5-10 कोटी सहज वाचले आहेत. आणि भविष्यामध्ये आपण कोणावर डिपेंडेंट नाही. हा जो त्यातला भाग आहे तो अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळं मुळातच या डिपार्टमेंटचा वारसा हा हार्डवर्किंगचा आहे. म्हणजे आपण सगळेजण असे कष्ट करतो आणि आपल्याकडे एकदा जबाबदारी दिली ती जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने राबवतो. आज भूषण तिकडे बसले, सरिता इकडं आहे, अशी सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. परंतु या लोकांनी त्या कार्यालयामध्ये आपलं काम इतकं इमाने इतवारे केलेलं आहे की तुम्ही कुठल्या डिपार्टमेंटचे, कुठल्या विद्यापीठाचे, अभिमानानं सांगतात. स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंट शिवाजी युनिव्हर्सिटी. एक दबदबा म्हणतोय ना आपण, दबदबा असा निर्माण झालेला आहे शासनामध्ये. म्हणजे आपण क्वांटिटीनं पण मोठे आहोत त्याच्यामध्ये, आणि क्वालिटी तर काय सांगायला नको. आणि मी पण कुठेही गेलो तर मी अगोदर सांगतोय. आज अमित आपल्याकडं DPO आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, अतुल तिकडं आहे, यशवंत आहे. ही सगळी मंडळी जी आहे, मी आता पूर्वी असं एक म्हण होती बघा, खडा टाकला तर कोणाच्या घरावर, तर आता खडा टाकला कुठल्याही जिल्ह्यात आणि DPO टाकला तर तो स्टॅट डिपार्टमेंटचा DPO आहे अशी म्हणायची पडत. मी तर एकदा असं अनुभवलं की कोल्हापूरमध्ये DPO, डेप्युटी DPO, असिस्टंट DPO आणि ती ओळखीने शिवाजी विद्यापीठाची. म्हणजे आता आम्ही ती ओळख सांगत नाही, मुद्दाम सांगत नाही, जर दुसरा तोटा काय व्हायला. ते लोक काम करतात, अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यामुळं गव्हर्नमेंट सेक्टर असू दे, प्रायव्हेट सेक्टर असू दे, टीचिंग कम्युनिटी सुद्धा आपली अतिशय चांगल्या पद्धतीने, म्हणजे आता काही मोजक्या लोकांना इथंच बोलता आलं, तेव्हा गोटे सर असतील, नलवडे सर असतील, काकडे सर असतील, पण जे करतात ते अतिशय चांगले करतात. म्हणजे प्रत्येक महाविद्यालयामध्ये स्टॅटिस्टिक्सचा टीचर हा असेट म्हणून काम करतात. म्हणजे त्याला एक्सेलचं नॉलेज असलं तरी सुद्धा तेवढंच करतो, पायथॉनचं असलं पण तेवढाच करतो, आणि हार्डकोर स्टॅटिस्टिक्सचं नॉलेज असलं तर तेवढाच त्याची उंची तिथं असते. त्यामुळे IQSC मध्ये त्याचं स्थान अगदी आभारी. सगळी लोक काम करतात, त्याला एक कल्चर निर्माण झालेलं आहे. आणि मला अलिमला सांगायचं आहे की आता जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, ही मीट जी आहे ती त्यांच्यासाठी. त्यांनी हे वैभव बघायचं आहे आणि त्यांनी आपला गोल सेट करायचा आहे. एवढं मोठं वैभव या डिपार्टमेंटचं असेल तर आपली जबाबदारी आता काय, तर या वैभवात भर घालण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळं हा कार्यक्रम जरी आपला गेट टुगेदर असला तर हा आरसा जो दाखवायचा तो कोणाला दाखवायचा आहे, तो आता शिक्षण घेतात त्यांना दाखवायचा. आणि जे वाक्य काशीद सरांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना सांगितलं ते वाक्य अतिशय महत्वाचं आहे की हा विषय घेतला तर तू बेरोजगार राहणार नाहीस, तुला कोणावर डिपेंड असेल काही कारण नाही. म्हणजे आणि आज तर इतकं त्याचं महत्व वाढलंय की स्काय द लिमिट. आता कोळीकर त्यांच्या ज्या विषयावर बोलत त्या, नंदन पण मला वाटतंय त्या सेक्टरमध्ये काम करतो, ते सॉफ्टवेअरमध्ये, नंदन कोठाळे पण तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये काम करतो, क्लिनिकल ट्रायल म्हणजे इथं आहे. अमर एक तिथं होता, अमर आता सोडला ना, अमरनं सोडला, अमर DS. हा आता प्रदीप तिथं आहे, बरोबर आहे ना. अच्छा, म्हणजे पण कंपनी एक असते. उत्तम पण तिथं होता, उत्तम आला तर सगळ्या कसला. मी आताच आहे तर ही मंडळी सुद्धा या सेक्टरमध्ये अशी काम करते. अशी एक डझनभर सेक्टर्स आहेत की जी डायव्हर्सिफाईड आहे. कोण फायनान्स मध्ये काम करत, कोण क्रेडिट मध्ये काम करत, कोण क्लिनिकल ट्रायल्स मध्ये काम करत असेल, कोण हाऊसिंग मध्ये काम करत असेल. ते इतकी सेक्टर्स आहेत आणि त्याच्यातले सगळे दादा लोक आहेत.
म्हणजे आज शिवाजी आला नाही, शिवाजी आला तर तुम्हाला ऐकायला मिळालं असतं. शिवाजी म्हणतो बजाज स्पिन्सर मध्ये काम आहे, बजाजमध्ये काम. ही सगळी मोठी आहे. खरं म्हणजे आणखी एक नाव आपण विसरलो, शिवाजी पाटलांचं आज नाव घ्यायला पाहिजे. शिवाजी पाटील, 2 पाटलांचं नाव जे घेतलं ना, एक पाटील शिवाजी पाटलाचं रिसेंटली मला वाटतं मोठं प्रमोशन झालेलं आणि वॉटर अँड सॅनिटरी मध्ये त्याला काय डायरेक्टरशिप वगैरे मिळाले. अतिशय दिल्लीत जाऊन शिवाजी विद्यापीठाचा झेंडा फडकवायचा काम त्यांनी शिवाजीने केलं. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस मधनं जात असतील रुटीन मध्ये, पण स्टॅटिस्टिक्स घेऊन ISS घेऊन मला वी शुड फील प्राऊड अबाउट दॅट दीपाली अँड गोपाली ऑल्सो. मी त्यांना परवा म्हणलं होतं काही निमित्ताने त्यातले एक जण ते येते का बघा, म्हणजे तुमच्या सगळ्या समोर ती बोलली असते ना 5 मिनिटं, ती 5 मिनिटं बोलली की झालं, पुढच्या 5 जनरेशनला ते पुरेसं असतं. चौथी एक गोष्ट अशी आहे की मला म्हणजे आता मी थोडं घाबरल्यासारखं झालं. म्हणजे घाबरल्यासारखं प्रत्येक शिक्षकाने घाबरावं असंच ते आहे की एखादं वाक्य तुम्ही उच्चारता, वर्गामध्ये उच्चारता, वर्गाच्या बाहेर उच्चारता, ते एखाद्या विद्यार्थ्याच्या डोक्यात फिट जाऊन बसतं. आता आपली जबाबदारी वाढली आता, चुकून सुद्धा असं इकडं तिकडं बोलायचं कारण राग पण राहू शकतो डोक्यात. खूप संयमाने बोलायला पाहिजे. पण ठीक आहे, तशा गोष्टी घडत नाही, परंतु एक प्रेरणा द्यायचं काम असेल तर ते प्रेरणा द्यायचं काम सुद्धा स्टॅटिस्टिक्सच्या पलीकडचं काम आहे. ते सुद्धा एखादा शिक्षक खूप मोठं करू शकतो. म्हणजे पाठीवरची थाप एक, म्हणजे आपण आता ही मोजकी मंडळी आहे. मी असं म्हणत नाही तुम्ही आज माझी सेवा पूर्ती आहे म्हणून तुम्ही माझ्याविषयी बोलला, पण याची कोणाची जरी सेवा पूर्ती असेल तर कॅसेट विल बी रिपीटेड. ठीक आहे, फॉरगेट अबाउट दॅट व्हाईस चान्सलरशिप अँड ऑल दोज थिंग्स, कारण आज आपण त्याच्यावर काय बोललेलोच नाहीये. आज आपण फक्त स्टॅटिस्टिक्सच्या विषयावर बोललो आहे. तो प्रांतच वेगळा आहे, त्यात जायचं पण आपल्याला काही काम नाही. पण ही सगळी बसलेली मंडळी आहेत, कुलकर्णी मॅडम असतील, काशी सर असतील, महाडिक सर आता आहेत, आणि आपले जे 4 पिलर, तर फक्त डे बदलेल, वाक्य तिचं राहतील. कारण या सगळ्यांनी तशा पद्धतीने एक वाक्य बोलली वगैरे, सुषम मला बोलली, सुषम बोलली, कोण बोलली, म्हणजे आईच्या ठिकाणी आहे. म्हणजे कुलकर्णी मॅडमचा रोल जो आहे तो आईच्या ठिकाणी. आणि असे बरेच प्रसंग आले की त्यावेळेला मातृत्वाच्या म्हणजे प्रेमानं त्या विद्यार्थींना समजावून तिने सांगितलं. आणि विद्यार्थिनीचे प्रश्न वेगळे असतात, तुम्हाला माहिती आहे. आमच्याकडे फक्त एकच लेडी टीचर होते, आता दुर्दैवानं कोणच नाही, त्यामुळे मुलींची संख्या वाढलेली. म्हणजे हा एक विषय आहे. होय, पण त्यावेळेस मॅडम होत्या. नाही, मी बिलकुल मग भाषण करताना हे फार मोठ्या अभिमानाने सांगते. काय सांगतो, इट इज नॉट मिअरली ए क्वांटिटी बट इट इज ए क्वालिटी. कारण मेरिटने येत आहेत त्या काही नुसते असा अर्ज करून येत नाही, त्यामुळे तुमच्यासाठी एकदा टाळ्यामध्ये येत. आता आपण आवडतं घेतोय मी माझं भाषण, कारण मी मुळात जास्त बोलत नाही, पण आज जरा काही गोष्टी सांगायच्या होत्या. आणि जेवायला 3 वाजून गेले, तो ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिले तो पण पळून जाईल. परत एकदा सर्वांना मी धन्यवाद देतो की आज अतिशय चांगल्या कार्यक्रमाचं नियोजन करून आपल्याला व्यक्त होता. आता मी मूळ जो उद्देश आहे अल्युमिनाय मीट त्या मुद्द्याकडे येतो. आता सगळा बाकीचा भागाला संपला असं समजून घ्या. मी मुद्दे काढले होते, त्यातले काहींना दिलीपनं स्पर्श केला की पुस्तकाच्या बाबतीत. आता काय करायला पाहिजे की आपली जबाबदारी या विद्यार्थ्यांच्या प्रती काय काय पाहिजे. अल्युमिनाय मीट इज नॉट नियरली गिव्हिंग मनी इज द लास्ट पार्ट. तर पहिल्यांदा काय झालं पाहिजे की त्यांना हे सांगायला पाहिजे या ना त्या माध्यमातून की देर इज अ ब्राईट फ्युचर बट यू हॅव टू बी फोकस्ड. बऱ्याच वेळा फोकस नसतो. फोकस नसला की थोडं हे कर, थोडं ते कर, नंतर काय तर शेअर मार्केट कर. तर हल्ली तो फार विचित्र आणि वाईट ट्रेंड झाला. विद्यार्थ्यांना गॅजेट हातात असतं, डिमॅट अकाउंट ओपन होतो आणि त्यातनं शेअर मार्केट, शेअर ट्रेडिंग अख्खं आयुष्य पडते ते कारण. आणि तुम्हाला माहिती आहे की बिईंग अ स्टॅटिस्टिशियन तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इट इज अ झिरो सम गेम. अनलेस अदरवाइज यू आर वाईस, अनलेस अदरवाइज यू आर ए लॉंग टर्म प्लेअर इन दॅट. तुम्हाला जर सकाळी पैसे गुंतवून दुपारी मिळवायचे असतील आणि दुसऱ्या दिवशी मिळवायचे असेल तर इट इज लिटरली ए झिरो सम गेम. तुम्ही जर
खरंच त्याचा सगळा अभ्यास केला ट्रेनिंगचा, तुमच्या लक्षात येईल की किती जणांची वाताहत झाली. तर माझी पहिली सूचना असेल, जर कोण चुकून सुद्धा करत असेल तर गिव्ह अ पॉज टू दॅट पर्टिक्युलर, फिनिश फर्स्ट युअर मास्टर्स. पहिल्यांदा मास्टर्स पहिल्यांदा पूर्ण करा आणि मग अशा गोष्टी तुम्ही बोला. कारण ते टेम्पररी जे आहे तुम्हाला मिळतील, कोणाकडे मिळत असतात, ठीक आहे, पण ते काम नाही आज, ती आपली प्रायोरिटी नाही आहे. आज आपली प्रायोरिटी अशी आहे की assume that you don't have a demat account, you don't have a mobile and you are here. ते केलं असतं, ते करायला पाहिजे. पहिली गोष्ट त्यांच्या बाबतीत आहे. परत दुसरी गोष्ट आपण अल्युमनायने काय करायला पाहिजे, दुसरी गोष्ट सांगायला पाहिजे की ज्या ज्या सेक्टरमध्ये आपण असो त्या त्या सेक्टरमध्ये यांना आपल्याला कसा अडॉप्ट करता येईल. आणि एक महाडिक सर आणि त्यांच्या टीमने ओजेटीचं रोल मॉडेल केलं विद्यार्थ्यांना. इतक्या चांगल्या पद्धतीनं ओजेटी मला तिथं ऐकायला मिळत नाही. मी एकदा ओजेटी बद्दल एक मिटिंग घेतली होती सगळ्यांची, सगळ्या एचओडींची. आता तुम्ही मला सांगा तुम्ही ओजेटीत काय झालं. म्हणजे ज्यांनी चांगलं केलं तेवढे बोलले, बाकीच्यांचा माझ्याकडे सगळा डेटा आला, ते काय केलं हे मला माहिती आहे. पण इट्स नॉट द वे वन शुड लुक ॲट ओजेटी. ओजेटी इज फार मोठी अपॉर्च्युनिटी आहे आणि ती विद्यार्थ्यांना आपल्याला व्यवस्थित पोहोचवायला पाहिजे. तर ती पोहोचवायला पाहिजे असेल तर ज्यांच्याकडे ती अपॉर्च्युनिटी आहे त्यांनी त्याला थोडीशी मदत करावी. मग आता इट्स गुड थिंग, म्हणजे आता ही सगळी मंडळी जी गव्हर्नमेंटमध्ये आहे ती दे आर ऑलवेज रेडी. प्रायव्हेटमध्ये दे शुड ऑल्सो सी दॅट इन व्हॉट वे दे कॅन हेल्प स्टुडंट्स इन दिस पर्टिक्युलर सेक्टर. ओजेटीला मदत आहे. एक विद्यार्थी दरवर्षी घ्या, एक विद्यार्थी. आपल्याला खूप विद्यार्थी नाही असतील, एक 50-1 विद्यार्थी जात असतील तर एक विद्यार्थी तर 50 ठिकाणी जायला काही अडचण नाही. आणि काही काही ठिकाणी 2, 3, 4 विद्यार्थी पण जाऊ शकतात. तर त्यामुळं हा एक दुसरा मुद्दा आहे जो आपण काढला पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांना आपल्या बरोबर कुठं तर 1 महिना, 2 महिने, 3 महिने, ती हार्डली 1 महिनाच येतात. त्यामुळे ती खूप जास्त वेळ जायला पाहिजे. इट इज अ मॅटर ऑफ पॉलिसी अँड स्ट्रक्चर. त्यामुळे आपल्याला जास्त वेळ नाही, पण सुट्टीनंतर करता तर ते पण करायला काय हरकत नाही. तर तो एक भाग आहे, तो आपली जबाबदारी. आता मला वाटतं आपण सुद्धा कम्प्युटर सेंटरला सुद्धा काही विद्यार्थी घेतले होते आणि आता ते विद्यार्थ्यांनी एक गोष्ट करायची त्याच्यामध्ये ओजेटी मिळालं तर त्याचं संधीचं सोडून आपल्याला काहीतरी करायचं आहे, त्याला 1-2-4 क्रेडिट्स आहेत म्हणून जायचं, 1-4 गोष्टी करायच्या आहेत, रिपोर्ट चांगला द्यायचा, छान आणि नाही ओजेटी असं करायचं की इनडिस्पेन्सिबिलिटी दिसायला पाहिजे. तुम्ही आयुष्यावर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची उणीव भासत असेल तर तुमचं काम झालं म्हणायचं आणि तुमची अडचण होत असेल तर तुम्ही बिनकामाचं विसरायचं. तर तुम्ही कायम उणीव भासत असं काम करा. द मोमेंट यू लिफ्ट द डॅश पीपल फील रेस्टलेस, दे शुड नॉट फील रिलॅक्स. तर अशा पद्धतीचं काम करायला पाहिजे. मग तो 1 महिन्याचा असू दे, 1 आठवड्याचा असू दे, ते 5 वर्षाचा असू दे, तर तेवढं काम आपल्याला करायला पाहिजे. ओजेटी मध्ये जाऊन काय ठसा उमटवायचा, एवढं केलं मग एम्प्लॉयमेंटचे रेट्स वाढत जातात. मग त्यांना म्हणते हे कामाचं आहे. गव्हर्नमेंट जॉब आणि प्रायव्हेट जॉबमध्ये बेसिक फरक आहे. गव्हर्नमेंट जॉबमध्ये एंट्री करायचे वेगळे मार्क्स आहेत. मग तुम्ही हुशार असायला पाहिजे, तुम्हाला मार्क्स जास्त असायला पाहिजे, तुम्ही परीक्षेत जास्त मार्क्स मिळवायला पाहिजे, तुम्ही चांगलं बोलायला पाहिजे वगैरे वगैरे, हे सगळे मार्क आहेत. परंतु प्रायव्हेटमध्ये एकच आहे, तुमचं काम म्हणजे तुमचा वशिला. तुमचं काम सोडून तुम्हाला तिथे काय कामाला येत नाही. एक वेळा ते तुम्हाला कमी मार्क्स असले तर सुद्धा ते जरा इग्नोर करतात, पण तुम्ही कामाचं काय करताय. आणि जर कामाचा माणूस भेटला तर तुम्हाला ते सोडेल. आणि तुम्हाला माहित आहे आज गव्हर्नमेंट जॉबचं प्रपोर्शन ऍज अगेन्स्ट टू प्रायव्हेट जॉब किती आहे. मला वाटते 10 आणि 90 असेल. तर आपण 90 कडे बघणार आहे का 10 कडे बघणार आहे. तर 90 ची संधी इथं आहे, तर आपल्याला काम करायची सवय लागायची. ओजीटीचा फायदा तसा आपल्याला व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट आपण असं करायला पाहिजे की आपण पर्टिक्युलरली कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असतील किंवा आता भूषण मला जे माझ्या कानावर ते आहे, बऱ्याच गोष्टी नवनवीन येत आहेत. आता विकसित भारत, विकसित महाराष्ट्र, त्या निमित्तानं येणारे प्रोजेक्ट, तो तिथला गव्हर्नमेंटचा भाग झाला. आता डेटा मायनिंग मध्ये किंवा मशीन लर्निंग मध्ये, एआय मध्ये खूप साऱ्या नवीन गोष्टी दररोज एक टर्म, LLM सारखी टर्म येते, काय माहित नसते लोकांना. तर जे आपण तिथं आपलं शिकणं जवळ असतं, जिथं काम करतो तिथे काय पर्याय नसतो, मला अपडेट राहावंच लागतं. तुम्ही अपडेट नाही राहिलं की यू आर आउटडेटेड, तुम्हाला बाहेरच काढतात त्या सिस्टमच्या. आपण जर एवढे कष्ट घेऊन करत असेल तर आमच्या ऑनगोईंग स्टुडंटला सांगणार आहोत तर त्यांचा नॉलेज बेस
वाढवण्यासाठी वर्षातनं एक चक्कर डिपार्टमेंटला टाकायचं. म्हणजे डिपार्टमेंटला असं वाटायला पाहिजे की अरे आम्हाला खूप वाटत, आम्हाला दररोज ठेवायला लागतं एक लेक्चर. मला फार छान वाटतंय. कोण मला वाटतंय सुरेश पण करतो, प्रशांत पण करत होता, प्रशांत मुरगुडे करत होता, आणि कोण बरं इकडचा चंदगडकरचा जाताना थांबणार मग जाणार. शिवाजी तर असतातच. हा विठ्ठल एक असतो. तर ही मंडळी दे मेक अ पॉइंट टू व्हिजिट डिपार्टमेंट ऑन द वे देअर होम टाउन. हे महत्वाचं आहे. म्हणजे जात असताना कायम असं वाटायला पाहिजे की मी काहीतरी देणं आहे, ह्या सिस्टमने मला दिलेलं आहे, त्यामुळे मी सिस्टमचं देणं आहे. इथं व्यक्तीचं देणं जरा बाजूला ठेवायचं आणि मग इथं यायचं आणि त्यांना यायचं आपलं सांगायचं. एक तासभर तुम्ही इंटरॅक्शन त्यांना केला की तुमची भाषा त्यांच्यापर्यंत पोहोचायला मदत होते. यू जस्ट रिकॉल युअर फर्स्ट डे इन ऑर्गनायझेशन. समोरचा काय बोलतो काही कळत नाही, कुठले शब्द वापरतो काही कळत नाही. आणि आता तुम्ही बघा, आता तुम्ही जे शब्द वापरणार ते आत्ताच्या विद्यार्थ्यांना कळणार नाही. एवढं ट्रान्सफॉर्मेशन तुमच्यामध्ये झालं असते. पण ही जी बाब आहे ती बाब तुमच्याकडे पोहोचवायला पाहिजे. त्यामुळे त्याचा नॉलेज बेस आणि इंडस्ट्री बेस वाढण्यासाठी खूप मोठी मदत होते. आपण एखाद्या सेक्टरमध्ये काय आपल्याला ते दररोज झालं असतं, परंतु ती दररोज झालेली गोष्ट शिकणाऱ्यासाठी अतिशय नवीन असते. एखादी टर्म, एखादी सेगमेंटेशन आपण म्हणून जातो एखादा कॉर्पोरेट मधला सेगमेंटेशन. पण हे सेगमेंटेशन नेमकं काय करायचंय आमच्या ऑनलाईन स्टुडंटला माहिती आहे. तो काहीतरी क्लासिफिकेशन म्हणून, तो क्लस्टरिंग म्हणतात आणि काहीतरी वेगळं म्हणतात. अशा कितीतरी टर्म्स असतील त्या त्यांना अतिशय नवीन असतात, ते सांगायला पाहिजे. एखादं नवीन टेक्निकल लार्ज लँग्वेज मॉडेल काय निघालंय, काय करतो ते, त्याचा उपयोग काय, सिबिल स्कोर काय, क्रेडिट स्कोर काय करतं नेमकं, असं जर तुम्ही सांगत गेला की त्यांचा नॉलेज बेस वाढत. यू आर नॉट एक्सपेक्टेड टू कम ओव्हर हिअर अँड गिव्ह अ डेमो ऑफ हार्डकोर थिअरम. अजिबात नाही. मग सरांनी सांगितले की ते रॅन्डम व्हेरिएबल थीटा बीटा गामा गुड बाय टू देम फॉर टाइमली. पण काय पाहिजे, कामाचं काय, ती भाषा कुठली आहे ती सांगायचा प्रयत्न करायला पाहिजे. त्यामुळे यू हॅव टू कम बॅक अँड, आता मला ते दिलीपने बरेच गोष्टी सांगितल्या. म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या बिझनेसमध्ये एवढ्या मोठ्या पद्धतीनं डेव्हलप करून उभा करते. 400 लोकांची घरं म्हणजे चालवणं नॉट ए जॉब. ही डिड नॉट से द अदर साइड ऑफ स्टोरी. तेवढं टेन्शन पण तेवढं असतं. वी आर थिंकिंग टू क्लॅप्स. म्हणजे त्याच्या पाठीमागचं जे असतं ते खूप मोठं असतं. ते साधी पानपट्टी चालवत असतो की नाही, त्याला पण तेवढंच टेन्शन असतं. आणि अशा जर 100 पानपट्ट्याने 1000 लाख पानपट्ट्या चालत तर काय होईल, अशी परिस्थिती आहे. 17 अकाउंटंट असतील तर 17 अकाउंटंटला दररोज अलर्ट द्यावा लागतो की आजची परिस्थिती काय आहे. दर महिन्याला पगार करावाच लागतो. हे चॅरिटी नाही आहे. आणि तो कुठून करणार, अर्निंग मधनं करावा. एवढा मोठा पैसा आहे. अशा पद्धतीचा एक माणूस आपल्याकडे असतो आणि ते ज्या वेळेला आपल्याला एखादी गोष्ट सांगतात मला ती फार मोठी गोष्ट आणि तर त्यांना पण राहिली. त्यांच्या बोलण्यातनं एक गोष्ट लक्षात, शिंदेच्या बोलण्यात एक गोष्ट की येस जॉब इज जॉब पण यू कॅन बिकम एंटरप्रेन्योर्स. ही पण गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी. तर ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. त्याच्यानंतर एक गोष्ट मला नेहमी म्हणजे जाणवते ती अशी की विद्यार्थी आपले शिकतात, सेकंड इयर नंतर त्यांना जॉबची वेळ लागतात. वाईट नाही, पण थोडासा त्रास घेतला आपण आणि थोडस थबकलो इथं. तुमच्या 50 विद्यार्थ्यांपैकी 10% 5 विद्यार्थी दे स्टे बॅक इन द डिपार्टमेंट. आता आपण म्हणतो मुलींची संख्या जास्त आहे, तर मुली इथे डिपार्टमेंटला नाही येत होता शिकवायला का, तर नाही त्यांची पण संख्या कमी झाली, त्याने थांबले इथं. आणि जर हायर एज्युकेशन करत होता लक्ष दिलं तर काय होईल, PhD सारखा विषय जो आहे. आणि आता काय झालं की त्यासाठी लागणारा जो काय बेस आहे तो बेस पक्का आहे. त्यासाठी लागणारा सपोर्ट आज रोजी तुम्हाला माहित आहे, सारथी आहे, बार्टी आहे, महाज्योती आहे. 35,000 40,000 25,000 एवढ्या फेलोशिप्स आहेत पर मंथ. तुम्हाला 2 वर्ष काढा, 3 वर्षात PhD 3 वर्षाच्या आत होत नाही. आपल्या डिपार्टमेंट तर 4 वर्षाच्या आत पण होत नाही. चांगलं आहे. म्हणजे इट्स नॉट ए समथिंग विच यू आर प्रिपेअरिंग इन युअर किचन. तेव्हा पटकन काय तर आलं की फास्ट फूड सारखं काय तर केलं
असं नाही आहे. ही पुरणपोळी आहे, त्याला कष्टच करायला लागणार आहे. पहाटे उठून डान्स शिजवत घ्यायला लागणारच आहे त्याला. त्यावेळेला पुढे 12 वाजता पुरणपोळी बदलात पडेल. ती अशी 2 मिनिट्स मॅगी सारखी नाही आहे. मॅगीचे तोटे तुम्हाला माहिती आहे. वाटेवारीचा म्हणजे हा निसर्गाचा नियम आहे. जेवढं तुम्ही फास्ट ते करायला ना त्याच्या अधोगती पण तेवढ्याच फास्ट होतो. आणि सस्टेन मध्ये असाल ना ते रिटेन पण ते चांगलं होतं. तर थोडस हायर एज्युकेशन पण आपली मुलं वळायला पाहिजे. म्हणजे आता ऑनगोईंग बॅचला सांगतो, जस्ट पास आउट झालं त्यांना मी सांगतो की तुम्हाला थोडा त्रास घ्यावा लागेल. त्या त्रासाची चांगली फळं जी आहेत ती नंतर अतिशय चांगली मिळतील. बिराजदार मॅडमने सांगितलं, वैशाली पाटील ज्या आहेत त्यांनी हे सगळ्या फेज मध्ये गेलेल्या आहेत. हा आहे. पुढे गोष्टी अवघड होतात, पर्सनल लाईफ आडवं येतं आणि तुम्हाला मग त्यावेळेला एवढा फ्री टाइम. राजश्री पण आहे, सुदयांनी कोल्हापुरात आहे, त्यामुळे हे सगळं होऊ शकलं फास्ट फास्ट. ह्या सगळ्या गोष्टी नंतर अवघड होत जातात. तर त्या स्विंग मध्ये जर तुम्ही करून गेला तर 1-2 वर्ष तुम्हाला त्रास घेतला तर बाकीचे नंतर तुम्ही जॉब लागला आणि नंतर त्याच्यातनं राहिलेलं काम केलं तर चालतं. आता मी मुलींच्या बाबतीत सांगतो, याचा अर्थ नाही की मुलांनी काही करायचं. ती विचारी संख्येने एवढे कमी आहे की ते म्हणतात काय करू आम्ही, चिंता त्याच्या. मी कधी कधी उठून जातो पण त्याचा भावार्थ लक्षात घे. म्हणजे मी फेमिनिस्ट म्हणजे मुलींच्या बाबतीत खूपच म्हणजे चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळण्यासाठी खूपच आग्रही असतो. आणि तुम्हाला माहित आहे की कॅम्पसवर आपण मुलींसाठी काय काय केलं आहे, मुली त्यात पडत नाही. मला एका गोष्टीची चिंता आहे, ती सगळ्यांना असायला हवी. एक सोशल प्रॉब्लेम ही अशीच गोष्ट राहिली म्हणजे 50-50 ठीक आहे हो, आणि 75-25 कडे आपण निघालो, आमची 25च मुलं शिकत असतील तर ही भविष्याच्या दृष्टीने चिंता आहे. असं घडू नये. म्हणजे हे पॉप्युलेशन एवढं बायास्त होऊ नये. म्हणजे पुढे चुकतोय आपण हे बघायला पाहिजे. काय तर चुकत असेल ती कुणी चूक सांगायची, पालकांनी सांगायची, शिक्षकांनी सांगायची, का इंटरसेक्शन करायचं, काय चाललंय. म्हणजे वी शुड सेलिब्रेट, येस यू आर गोइंग अहेड, वी शुड हॅव प्राऊड ऑफ, वी शुड फील प्राऊड अबाउट दॅट. पण तिकडचं काय करायचं. म्हणजे ज्या वेळेला मी तुम्हाला टाळ्या वाजवा म्हणतोय, मी टाळ्या वाजवल्या, मुलींसाठी टाळ्या वाजवल्या, त्यांच्या मनाची काय परिस्थिती आहे आज आपण मायनॉरिटीज मध्ये निघात आहे. बरोबर आहे की नाही. मायनॉरिटीज मध्ये जायची कारण काय आहेत, कारण पण माहित आहे, सोल्युशन निघायचं. अगेन वी शुड. मग हेल्दी कॉम्पिटिशन मध्ये हे सगळं होणार, पण कॉम्पिटिशन हेल्दी होईना झाले. एक वर्ग हताश होऊन बसलेला असं दिसतंय, ही पण चांगली गोष्ट नाही. तर त्यांनी सुद्धा या निमित्तानं सांगतो, त्यांनी सुद्धा हायर स्टडीजसाठी थोडासा प्रयत्न करायला पाहिजे. त्यांच्या दृष्टीने ते सोपं आहे मुलींच्या पेक्षा. म्हणजे की तुम्हाला लगेच कोण विचारणार नाही की बाबा उद्या लगेच नाही मिळवलंच तर काय. तर आणि मिळवायचा हा विषयच नाही की जर तुम्हाला तुमची मनाची तयारी असेल मला हायर एज्युकेशन घ्यायचं आहे तर रिसोर्सेस विल बी मेड अवेलेबल फ्रॉम सम ऑर अदर कॉर्नर. त्यासाठी थांबायचं कारण नाही. कारण याच्यापूर्वी काहीच नव्हतं, त्यावेळेला लोकांनी केलेलं आहे. आज कुमार सरांनी काही गोष्टी सांगितल्या नाही आहेत, पण मी मुद्दाम सांगतो तुम्हाला, यांना म्हणजे पगार एवढे यांचे आहेत किंवा होते की यांना ही पीएचडी करायची काय आवश्यकता नाही. पण कुंभार सर असतील किंवा नरवडे सर असतील, म्हणजे कुंभार सरांना कधी आवडणार नाही, परंतु किती कष्ट असतात हे सांगायला मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ही व्यक्ती वाईवरनं येणार, इथं थांबणार, डिपार्टमेंटमध्ये थांबणार, संध्याकाळी पार्ले जी खाऊन झोपणार. म्हणजे डबा पण नाही, वेळ अशी याची की 11 वाजता 11:30 वाजता इथं पोहोचणार आणि पार्ले जी खाणार, झोपणार आणि सकाळी पहाटे उठणार अभ्यास करत. ज्याच्याकडं जॉब आहे, टीचरचा जॉब आहे, पगार एवढा आहे, ह्याचा काय विषयच नाही आहे. तो काम आणि त्याला मिळाला वेळ, ज्याचं प्रमाण याची सांगड घालताना अशी वेळ पण येते. किती दिवस ते डिपार्टमेंटमध्ये राहिले असतील तुम्ही बघा. म्हणजे परत गेस्टला जाणं येणं असं नाही, आलं की काम चालतं, मग रात्रभर त्या कामात बसायचं. असे दिवस त्यांनी काढलेले. ही तर वेळ आज आपल्याला नाही आहे. आज असे बरेच मंडळी तिथं जे एम के पाटील सरांनी आपला म्हणजे ज्याने पीएचडी झाली म्हणून सांगितलंय माझ्याकडं त्यांनी क्रेडिट दिलं ना, त्याच्यापेक्षा जास्त क्रेडिट यांच्याकडे आहे. वयाच्या कितव्या वर्षी नलवडे सर घर सोडून इथं आलं ते विचार.
म्हणजे मुलं ग्रॅज्युएट करत असतील तिथं त्यावेळेला घरदार सोडून ते इथं आले होते आणि इथं येऊन राहिले होते आणि सकाळी 7ला डिपार्टमेंटमध्ये शबनम घेऊन तयार, रात्री 8 वाजे 9 वाजेपर्यंत काम करायचे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींच्या पाठी आज ही वेळ नाही आहे. आज फेलोशिप एवढी मिळते, चांगली मिळते, थोडा प्रयत्न केला तर मिळते, थोडा प्रयत्न केला तर. मग काय घ्यायचं नाही एज्युकेशन. आज हा एक मोठा विषय आहे की रेग्युलर स्टुडंट्स दे आर नॉट इन्क्लाइंड टुवर्ड्स परस्युइंग देअर हायर स्टडीज. ही साईन चांगलं नाहीये. झालं असं म्हणू नये की आता मला जॉब मिळायचा आहे, माझं 1 वर्ष गेलं तर मग फारच वाईट पडत नाही. फार चांगली परिस्थिती येणार की इफ यू स्टे बॅक. माझ्याकडे पंकजचं एक उदाहरण, पंकज ना, पंकज कोकाटे म्हणला कराडचा पंकज बरोबर आहे. पंकज उदाहरण आहे असं आहे की तो MSc ला आला होता आणि MSc ला आल्यानंतर रिलायन्सचा कुठला तर एक कॅम्पस आला, कुठला तर ब्रँडेड कोणतं कंपनी, आणि तो कॅम्पस छोटा होता, 2-3 सिलेक्ट झाला, त्याचं पण सिलेक्शन झालं. माझ्या आला मला म्हटला सर मला जॉब मिळाला, काय मला जॉबची जरूर मला जायला पाहिजे. आणि म्हणजे MScच काय मी आता मला काय पण तू विचार करा एकदा, यू थिंक डबल. नाही म्हटलं मला जायलाच पाहिजे. म्हटलं एक लक्षात घे, तू आता जाणार ते UGच्या क्वालिफिकेशनवर जाणार आणि तू त्या क्वालिफिकेशन गेल्यानंतर तुझा बॉस असणार आहे, तो मास्टर असेल, PhD असेल, आयुष्यभर सांगायचं का तो, असं मी त्याला समजावून सांगायचा प्रयत्न केला. पण ही ऑफकोर्स सर्कमस्टन्सेस तसे असतील, ही हॅड टू लिव्ह द सिस्टम, त्याला घरासाठी करावं लागत असेल तो केला. नंतर त्या लक्षात आलं ही वॉन्टेड टू कम बॅक. ही स्टार्टेड, परत दुसऱ्या वर्षी आला, प्रश्न असा आला की असेच प्रवेश मिळत नाही, परत एंट्रन्स मिळाला नाही चान्स. गुजरातमध्ये जाऊन MSc एक निर्णय त्या दिवशी, फक्त मला तुमचा क्लासमेट सिनियर, व्हॉट आय एम सेइंग इज करेक्ट ना. एक डिसिजन फक्त छोटा. आता मी जे UG बद्दल बोलतोय, PG बद्दल बोलतोय, ते PhD बद्दल पण बोलतोय. थोडं थांबा, थोडा त्रास होईल, पण ते केलं तर मला वाटतं स्काय दिली. आज योगिता जिथे काम करते तर तुम्ही PhD करून गेला तर आय थिंक युअर बॉस मस्ट बी ऑलरेडी PhD होल्डर. म्हणजे मला तिथं डोक्यात घालायचं तुमच्या, ते तर करायला लागला. Yes, I'm planning for that. Ah. Because every abstract submission, manuscript, or whatever publication is there, in that they were asking whether you are like PhD person or MS holder, something like that. So every time I have to put MS holder. Because they वाटतंय ना काय तर they MS holder. So we have to put the MS. My best wishes. Sometimes you will get scratch MS and see that I PhD holder. You have taken the point. तर तो एक मुद्दा आहे. महाडिक सरांनी बऱ्याच गोष्टी मगाशी केल्या, ते स्टॅटिस्टिकल एक्सप्लोरेशनचं पण एक गोष्ट आहे. आणि मग फायनली एक मगाशी जो शब्द वापरला अडॉप्शन, तर एक होलिस्टिक अडॉप्शन काय म्हणतात आपल्याला, म्हणजे व्हर्च्युअल अडॉप्शन करायचं की मी बाहेर पडलोय. म्हणजे एखादा पालक आपल्या लहान मुलांना ते नुकतं चालायला शिकलेलं असतं, त्याला घेऊन जर रस्त्याने निघाला असेल तर बऱ्याच वेळा काय होतं की बोट धरून चालतंय, एक स्टेज असते सुटतं बोट आणि तो पालक पुढे पुढे जातो, पण पुढे एक 4 पावलं गेल्यानंतर असं मागं वळून बघतो ते कुठं आहे. तर आपण जे बसलेलं आहे ना सगळ्या, आपण सारखं मागं वळून बघायचं ही कुठं आहे, आणि आवश्यकता असेल तर थांबायला पाहिजे, त्याला परत धरायला पाहिजे, त्याला आपल्या बरोबर असं जर केलं तर मला वाटतंय ही सगळी जी पिढी आहे आता शिकणार, त्यांचं भविष्य आहे त्या अतिशय उज्ज्वल असेल. अशा गोष्टी साध्य व्हाव्यात आणि आपल्या आत्ता शिकणाऱ्या मुलांचं म्हणजे विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं. आणि त्यासाठी जी ओनरशिप आहे ती ओनरशिप ज्यांच्याकडे जॉब सत्ता आहे, जे आता पेरेंटच्या भूमिकेत इन दॅट सेन्स आहे, त्या सर्वांनी घ्यावी अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. खूप वेळ झालेला आहे, खूप वेळ घेतलेला पण आहे मी. आणि जाता आता सांगतो की मागच्या वर्षी जी इन्फोसिसची एक आपण हे ड्राईव्ह घेतला होता, फक्त मुलींच्यासाठी इन्फोसिसचा ड्राईव्ह होता मागच्या वर्षी. किती मुली सिलेक्ट झाल्या आपल्या?
आपलं 2 झालं. या वर्षी सुद्धा तो इन्फोसिसचा ट्रॅक असणार आहे. मे बी इन द मंथ ऑफ ऑक्टोबर ओनली. मला वाटतं एक 15 दिवसात राहिला असेल. तर आता पवार सरांनी कामाला लागावं की आता सर्क्युलरची वाट न बघता मागच्या वर्षी काय घडलं त्याचं रिप्लिकेशन करावं आणि 2च्या ऐवजी 3 किंवा 4 विद्यार्थ्यांनी आपल्यापेक्षा त्यांचा कॉन्फिडन्स वाढण्याचं काम आहे. नोकरी हा सेकंडरी आस्पेक्ट आहे, त्याचा भाग आहे. पण तसं करावं. ही मंडळी खूप काम करत आहे. त्यांचं नेटवर्किंग फार स्ट्रॉंग आहे. म्हणजे त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये तुम्हाला असं लक्षात आलं असेल की नोबडी वॉन्ट्स टू सिट इन द सीट. HOD असू दे किंवा डॉक्टर पवार असू दे किंवा राजगुरू सर असू दे, ही सगळी डिवोटेड माणसं आहे आणि सगळे विद्यार्थी सगळे भाग्यवान असे शिक्षक लागतात. तुम्हाला कानुसा घ्यायचा असेल ना तर इतर डिपार्टमेंटचा कानुसा घ्या. व्हॉट इज गॅप बिटवीन टीचर अँड स्टुडंट तुमच्या लक्षात येईल. नोबडी केअर्स आणि इथं एव्हरीवन केअर्स फॉर. परत एकदा तुम्ही या सगळ्या निमित्तानं मला इथं निमंत्रित केले आणि ऑफकोर्स आय एम alumnus of this. I also wish to. I also wanted to be. मला आनंद आहे की पण पुढच्या वेळेला मी ज्यावेळेला बसलो असता पुढच्या अलुमनाय भेटलं मी या बाजूला बसलो असतं आणि अर्थात अनुभव सांगायचा काही विषय नाही पण आय विल पार्ट अँड पार्सल ऑफ दिस होल. वॉट एव्हर यू से थँक्यू अँड हॅव ग्रेट. पुढच्या अलुमनाय भेटलं मी या बाजूला बसलो असतं आणि अर्थात अनुभव सांगायचा काही विषय नाही पण आय विल पार्ट अँड पार्सल ऑफ दिस होल ग्रुप. वॉट एव्हर यू से आय विल बी विथ यू. थँक्यू अँड हॅव ग्रेट.